नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। व्हिडिओत घेण्यात आलेले सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांस काय म्हटले जाते? कशाचे? कर्करोगाचे काय म्हटले जाते? तर बघा या ठिकाणी ऑन्कोलॉजिस्ट, पर्याय क्रमांक बी ऑन्कोलॉजिस्ट हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांस ऑन्कोलॉजिस्ट असे म्हटले जाते। ठीक आहे। आता सेम प्रश्न जर विचारला हृदयरोगासंबंधित, तर बघा हृदयरोगाचा जो काही तज्ज्ञ असतो त्याला कार्डिओलॉजिस्ट असं म्हटलं जातं, कार्डिओलॉजिस्ट। ठीक आहे। त्यानंतर बघा मज्जासंस्था आणि मेंदूचा जो काही तज्ज्ञ असतो त्याला न्यूरोलॉजिस्ट असं म्हटलं जातं, न्यूरोलॉजिस्ट। त्यानंतर बघा किडनी आणि मूत्ररोगाचा जो काही तज्ज्ञ असतो त्याला नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हटलं जातं। सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत। आपलं मूळ उत्तर आहे कर्करोगाचा जो काही तज्ज्ञ असतो तो ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ओळखला जातो। ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो? कोणता धातू आहे? तर बघा लिथियम हा जो धातू आहे, पर्याय क्रमांक बी लिथियम हा जो धातू आहे तो बघा पांढरे सोने म्हणून ओळखला जातो। ठीक आहे। याचा अनुक्रमांक विचारला जाऊ शकतो। लिथियमचा अनुक्रमांक आहे 3। याला बघा मित्रांनो सर्वात हलका धातू म्हणून ओळखलं जाते। कशाला? लिथियमला सर्वात हलका धातू म्हणून देखील ओळखलं जातं। याचा शोध आर्फेडसनने 1817 मध्ये लावला होता। आर्फेडसनने 1817 मध्ये लावलेला होता। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? तर बघा प्रुसिक ॲसिड, पर्याय क्रमांक डी प्रुसिक ॲसिड हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। सायनाइडला प्रुसिक ॲसिड असं देखील म्हटलं जातं। त्यानंतर प्रश्न आहे, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी असे म्हटले जाते? कोणत्या रक्तपेशींना? तर बघा पांढऱ्या रक्तपेशी आहेत यांना बघा मानवी शरीरातील संरक्षक पेशी तसेच सैनिकी पेशी देखील म्हटलं जातं, सैनिकी पेशी। ठीक आहे, यांना म्हटलं जातं। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, चॅट जीपीटी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे? कशाचे? तर बघा याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे चॅट जीपीटीचा। तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर। चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेंड ट्रान्सफॉर्मर असा याचा फुल फॉर्म आहे चॅट जीपीटीचा। याचा जो काही लॉन्च झालेला बघा 2022 ला लॉन्च झालेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? कोणत्या शहरांना जोडणार आहे? मुंबई अहमदाबाद, पर्याय क्रमांक बी मुंबई अहमदाबाद या दोन शहरांदरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन चालू होणार आहे। याची पायाभरणी बघा 2017 ला झालेली आहे। ठीक आहे। कोणी केलेली आहे? नरेंद्र मोदी। कोणाच्या सहकार्याने ही बुलेट ट्रेन भारतामध्ये चालू होणार आहे? जपानच्या। ठीक आहे। नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे जे जपानचे राष्ट्राध्यक्ष होते 2017 ला, यांनी बघा या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची पायाभरणी केलेली आहे। ठीक आहे। प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या देशाच्या सहकार्याने चालू होणार आहे? तर जपान या देशाचं नाव लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, विद्युत जनित्र डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतरण डॅश डॅश ऊर्जेमध्ये करते? तर बघा कशा आपल्याकडे जे काही जनरेटर असते ते बघा यांत्रिक ऊर्जेचं रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करत असते। पर्याय क्रमांक बी यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। विद्युत जनित्र हे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेमध्ये करत असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? कोणत्या? यकृत या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक बी यकृत या अवयवास होतो कावीळ हा रोग। ठीक आहे। विषाणूमुळे होणारा हा रोग आहे कावीळ। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात? किती? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 1। मानवी गुणसूत्रातील बघा एकूण 23 जोड्या असतात। ठीक आहे। 23 जोड्यांपैकी एक जोडी ही लिंग गुणसूत्राची असते आणि 22 जोड्या अलिंग असतात। ठीक आहे, अलिंगी असतात।
एक जोडी या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। एकूण गुणसूत्र किती असतात? 46 असतात। जोड्या विचारला तर 23, त्यापैकी एक ही लिंग गुणसूत्राची असते। त्यानंतर प्रश्न आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? उत्क्रांतवादाचा कोणी? तर चार्ल्स डार्विन। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडलेला आहे। ठीक आहे। जेम्स वॅटने बघा वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे, जेम्स वॅटने। ठीक आहे। त्यानंतर रॉबर्ट हुकने बघा पेशींचा शोध लावलेला आहे। त्यानंतर प्रश्न आहे, स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे, कसे आहे? तर हरित। पर्याय क्रमांक ए हरित। स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे। हे गोड्या पाण्यामध्ये सापडते मित्रांनो। याला बघा पाण्यातले रेशीम असे देखील म्हटले जाते। प्रश्न विचारलेला आहे याआधी, पाण्यातले रेशीम असे खालीलपैकी कशाच संबोधले जाते? तर बघा स्पायरोगायरा याला पाण्यातले रेशीम असेही म्हटले जाते। हे हरित शैवाल आहे। त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? कोणता? तर बघा गोवर हा जो आजार आहे, पर्याय क्रमांक डी, गोवर हा जो आजार आहे तो संसर्गजन्य आजार आहे। त्यानंतर प्रश्न आहे, वर्ष 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला आहे? वर्ष 2023चा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, कोणास मिळालेला आहे? तर बघा अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देण्यात आलेला आहे 2023चा। ठीक आहे। 2023चा महाराष्ट्र भूषण हा अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे। 2022चा जो आहे तो अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे। 2021चा जो आहे तो आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे। आणि पहिला 1996ला पु ल देशपांडे यांना देण्यात आलेला आहे पहिला। महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। 1996 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे। 1996ला पहिला महाराष्ट्र भूषण कोणाला देण्यात आला? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पु ल देशपांडे, ठीक आहे, यांना देण्यात आलेला आहे। आपलं मूळ उत्तर आहे 2023चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ। जोड्या लावांमध्ये बघा विचारलं जाऊ शकते वर्ष आणि महाराष्ट्र भूषण, त्यासाठी लक्षात ठेवायचं आशा भोसले 2021, अप्पासाहेब धर्माधिकारी 2022, अशोक सराफ 2023। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने महिलांना राज्य परिवहन महामंडळामध्ये तिकीट दरात किती टक्के सवलत दिली आहे? म्हणजेच महाराष्ट्र शासनाने एस टीमध्ये महिलांना किती टक्के सूट दिलेली आहे? तर 50%। तिकिटामध्ये 50% सूट दिलेली आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? मागे आपण उत्क्रांतवादाचा पाहिलेला, या ठिकाणी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत विचारण्यात आलेला आहे बघा। आइन्स्टाईन यांनी मांडलेला आहे। अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे। न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे। गॅलिलिओने काय मांडलेलं आहे? तर बघा दुर्बिणीचा शोध लावलेला आहे गॅलिलिओने। त्यानंतर बघा डार्विनने उत्क्रांतिवादाचा आपण पाहिलेला आहे। चार्ल्स डार्विनने उत्क्रांतवादाचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे। आपलं मूळ उत्तर आहे ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन। त्यानंतर प्रश्न आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? कोठे आहे? पुणे या ठिकाणी आहे। पर्याय क्रमांक डी, पुणेला नॅशनल केमिकल लॅबोरेटरी याची स्थापना 1950ला झालेली आहे। ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा राज्यसभा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक डी, राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असते। कनिष्ठ विचारले तर लोकसभा। ठीक आहे। राज्यसभा वरिष्ठ, स्थायी सभागृह असते राज्यसभा। प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी असते? तर राज्यसभा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष असतो। हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे। राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्याचे असतात? तर बघा उत्तर प्रदेश या ठिकाणी लक्षात ठेवायचा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, उत्तर प्रदेश। ठीक आहे। आता हा जर राज्यासाठी विचारला तर बघा राज्यातील बघा कनिष्ठ सभागृह कोणते असते? तर बघा विधानसभा हे कनिष्ठ आणि विधान परिषद हे वरिष्ठ, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? कोण असतो मित्रांनो? गटविकास अधिकारी। पर्याय क्रमांक सी, गटविकास अधिकारी हा
पंचायत समितीचा सचिव असतो? सेम प्रश्न ग्रामपंचायतीसाठी विचारला जाऊ शकतो. तर बघा, ग्रामपंचायतीचा सचिव विचारलं तर कोण असतो? या ठिकाणी ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायत समितीचा गटविकास अधिकारी. त्यानंतर प्रश्न आहे, ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? कोण आहेत ठाण्याचे पालकमंत्री सध्या? तर बघा, शंभूराज देसाई. शंभूराज देसाई हे बघा ठाणे व सातारा या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. शंभूराज देसाई हे महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री देखील आहेत. ठीक आहे. रवींद्र चव्हाण बघा पालघर आणि सिंधुदुर्गचे सध्याचे पालकमंत्री आहेत. ज्यांनी बघा पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यांनी लक्षात ठेवा, रवींद्र चव्हाण हे पालघर आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. ज्या ज्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरतात त्या त्या जिल्ह्याचे SP पालकमंत्री लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री आहेत. ठीक आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, तसेच गृहमंत्री देखील आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे सध्याचे आणि 50वे सरन्यायाधीश आहेत बघा, धनंजय चंद्रचूड. यांना DY चंद्रचूड, धनंजय यशवंत चंद्रचूड असं म्हटलं जातं. ठीक आहे. पहिले जर विचारले, पहिले सरन्यायाधीश भारताचे हरिलाल कानिया. ठीक आहे. पहिले लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक गोष्टीचे पहिले लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला आणि सध्याचे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे बघा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो? कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक B, कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कोणाच्या स्मृतिदिनी? कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी. यांनाच विष्णू वामन शिरवाडकर असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? कुठे आहे? तर इंदू मिल या ठिकाणी, दादरच्या इंदू मिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक प्रस्तावित आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? कोणत्या व्यक्तीला मिळालेला नाही? रतन टाटा यांना मिळालेला नाही. ठीक आहे. रतन टाटा. या ठिकाणी मित्रांनो 2024ला बघा विचारलेला आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 जणांना एकूण मिळालेला आहे भारतरत्न हा पुरस्कार 2024मध्ये. त्यामध्ये बघा लालकृष्ण अडवाणी, त्यानंतर कर्पुरी ठाकूर, P नरसिंह राव, MS स्वामीनाथन आणि 5वी व्यक्ती कोण आहेत मला कमेंट करून सांगायचं मित्रांनो. या 5 जणांना बघा 2024मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? कोणते धातू मिळून पितळ बनलेले असते? बघा तांबे व जस्त या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, तांबे व जस्त. जर कांस्य विचारले तर तांबे व कथील. ठीक आहे. तांबे व कथील हे संमिश्र कशाचे आहे? तर कांस्य. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 40 ते 50 या ठिकाणी प्रश्न कव्हर केलेले आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, जे अत्यंत महत्त्वाचे आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास ग्राउंड चालू राहू द्या. धन्यवाद.